सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होतोय। यानंतर दोन्ही शिवसेनांचं बल कसं असेल नाशकात, काय राजकीय परिस्थिती असेल? बरोबर आहे। सुधाकर बडगुजर यांनी 10 ते 12 दिवसापूर्वीच आपला पक्ष सोडलेला होता। ते भाजपमध्ये गेलेले आहेत। ते उपनेते होते आणि आता त्या पाठोपाठ विलास शिंदे हे महानगर प्रमुख होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे। हे दोन्ही नेते आता वेगळ्या पक्षामध्ये गेले, त्यामुळे निश्चितच ठाकरे गटाची ताकद ही नाशिक शहरामधली कमी झालेली आहे। खरं तर हे दोन्ही नेते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधले आहेत। विलास शिंदे हे एकमेव असे नगरसेवक होते की ज्यांचे प्रभागामधले 4 नगरसेवकांचा एक पॅनल होता आणि हे सर्वचे सर्व 4 नगरसेवक प्रभाग क्रमांक 8 मधनं निवडून आलेले होते। त्यामुळे विलास शिंदे त्यांच्याबरोबरच्या 3 नगरसेवकांना देखील निवडून आणण्याची त्यांच्यामध्ये ताकद होती आणि त्यामुळे त्यांना गटनेता देखील करण्यात आलेलं होतं। त्यानंतर महानगर प्रमुख पद हे देखील त्यांना देण्यात आलेलं होतं। आता ते ज्यावेळेस पक्ष सोडत आहेत त्यावेळेस त्यांच्याबरोबर इतर 7 नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक आहेत, काही आजूबाजूच्या गावातले सरपंच, इतर काही पदाधिकारी, असा शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह ते आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत। निश्चितच आगामी महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची ताकद नाशिकमध्ये वाढलेली आहे। शिवसेनेचे एकूण 35 नगरसेवक होते, 35 पैकी 20हून अधिक नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, तर काही नगरसेवक हे भाजपमध्ये गेलेले आहेत। परंतु बहुतांश नगरसेवक हे शिंदे सोबत गेल्यामुळे शिंदेंची ताकद नाशिकमध्ये वाढते आहे। त्यामुळे येत्या काही 1 ते 2 महिन्यामध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थानं निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल त्यावेळेस सर्वात पुढे जर कुठला पक्ष असेल तर तो भाजप असेल। भाजपच्या खालोखाल शिवसेना शिंदे गट असेल आणि आता राज्यभरामध्ये ज्या ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आजचा पक्षप्रवेश हा शिवसेना शिंदे गटाला मोठा दिलासा देणारा आणि ताकद देणारा असाच आहे। नक्कीच मुकुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर विलास शिंदे हे पदाधिकाऱ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। दरम्यान गाडीवर शिंदेंचा फोटो लावण्यात आला।